नमस्कार, मी पंजाब डक. सर्वप्रथम ऊस शेतकऱ्यासाठी हळद लागवडी करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी. सध्या आज 7, 8, 9च्या दरम्यान विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडाराकडे पाऊस पडेल. पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र 15 ते 20च्या दरम्यान हे काय होणार आहे, बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होईल. आणि ते चक्रीवादळ काय होईल, एक कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या ह्या दोन्ही मदत होऊन जाईल. जर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या त्या बॉर्डरनं जर गेलं तर त्या गेल्याच्या नंतर काय होईल, कर्नाटकमधून जरी गेलं तरी महाराष्ट्रात त्याचा पाऊस पडणार आहे आणि ते अवकाळी पाऊस पडणार आहे. आणि अवकाळी पाऊस पडला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये 15 मे ते 20 मे दरम्यान चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग ते सांगायचं झालं तर पाऊस नांदेड जिल्हा खूप पडेल, मग 15 ते 20चा. त्याच्यानंतर परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, त्याच्यानंतर कोल्हापूर, त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण, त्याच्यानंतर पुणे, अहिल्यानगर, श्रीगोंदा, दौंड ह्या पट्ट्यामध्ये चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर ते पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील राहील. म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर, जालना जिल्हा ह्या परिसरात देखील मग 15 ते 20च्या दरम्यान तर चांगला मोठा पाऊस येईल. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे जे पाऊस आहे त्याचा जरा जास्त पश्चिम आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे खूप पडणार आहे. कारण की ते चक्रीवादळ जे आहे ना ते कर्नाटकमधून जाईल. त्याच्यामुळे काय होईल, त्या परिसरामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडं आणि पश्चिम महाराष्ट्राकडं तिकडं खूप पाऊस पडेल. आणि ऊस असेल तर ऊसाच्या सऱ्यामध्ये देखील पाणी साचा अशी परिस्थिती राहील. म्हणून हे लक्षात यायचं. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला एक महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 13 मे ते 17 मेच्या दरम्यान म्हणजे आत्ता मान्सून अंदमान बेटावर दस्तक देणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. तसं तर 12 मेला समजा दस्तक देईल, पण डिक्लेअर कधी करते त्याच्यावर अवलंबून आहे. मात्र 13 मे ते 17 मेच्या दस्तक दिल्याच्या नंतर यावर्षी वेळेच्या अगोदर म्हणजे 5-6 दिवसानंच पाऊस मात्र दाखल होईल. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आजच्यानं कंप्लीट पेरणीसाठी कंप्लीट 33 दिवस राहिलेले आहेत, पाऊस यायला 33 दिवस राहिलेत. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यायची. आज जे 6 मे, आज देखील 6 मेच्या दरम्यान तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये इकडं उत्तर महाराष्ट्रात 1-2 ठिकाणी, विदर्भात देखील बऱ्याच ठिकाणी आज देखील मान्सूनपूर्व अवकाळीच्या सरी बरसतील. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणखीन म्हणजे हे वातावरण उद्या 7, 8, 9 3 दिवस असंच वातावरण वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आता 15 मे ते 20 मेच्या दरम्यान पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे आणि उत्तर महाराष्ट्राकडे चांगला स्वरूपाचा, मुंबई देखील पुणेकरांना पाऊस पाहायला भेटेल, मुंबईवाल्यांना गरमीपासून दिलासा भेटेल, पुणेकरांना दिलासा भेटेल. म्हणून हे अंदाज मुंबई पुणेकरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात आणि आपण आपलं नियोजन लावायचं. आणि 2026ला तुम्हाला एक सांगू इच्छितो, यावर्षी पाहू शकता आत्ताच म्हणजे कोकिळे आहेत बघा तुम्ही वरती तिथं हे करतात. म्हणजे याचा अर्थ चाहूल लागली. म्हणजे यावर्षी आत्ता सध्या देखील बंगालच्या खाडीमध्ये अंदमान बेटामध्ये ढग जमायला सुरुवात झाली. म्हणजे मान्सूनसाठी पोषक वातावरण बनत चाललंय. म्हणून मी म्हणतो 13 ते 17च्या दरम्यानच मान्सून अंदमान बेटावर दस्तक देणार आहे आणि तिथून ते प्रवास मग हळूहळू सुरू राहील. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. जसा जसा पाऊस पुढे येईल तसे तर मेसेज दिलेच जातील. यावर्षी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी चांगला पाऊस येणार आहे, पिकं चांगली येणार आहे. आणि यावर्षी मात्र परतीचा पाऊस मात्र धुमाकूळ घालणार आहे. म्हणजे परतीचामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये मग काय होईल ना, काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होईल. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे यावर्षी दोन्ही पिकं येणार आहेत. खरीप पण येणार आहे. खरीप कमी पाऊस असल्यामुळे खरीप येईल, लवकर पेरणी होत असल्यामुळे खरीप चांगले येणार आहे. आणि उशिरा नंतर परतीचा पाऊस जास्त असल्यामुळं रब्बी चांगले येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. राज्यात मात्र आणखीन 3 दिवस म्हणजे 7, 8, 9च्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा ते पाऊस पडणार आहे. ते तुम्हाला सांगू सगळ्यात जास्त विदर्भाकडेच असणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, परभणी, त्याच्यानंतर लातूर, धाराशिव, जालना, बीड ह्या पट्ट्यामध्ये असाच सोलापूर,
सांगली कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये हे ते पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.